जय सियाराम मंडळी. हा ब्लॉग आम्ही खूप घाईघाईत चालू केलेला. म्हणजे नानूचा बड्डे होता आणि आम्हाला ह्याच दिवशी हा बॉक्सचं अनबॉक्सिंग पण करायचा होता. तर आता तुम्हाला कळेल पुढे काय आहे या बॉक्समध्ये. म्हणजे खूप खूप अनएक्सपेक्टेड सॉरी म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होतं हे आमच्यासाठी. म्हणजे खूप असं वाटलंच नव्हतं कधी की आम्ही हे घेऊ. म्हणजे आहे खूप छोटी गोष्ट. पण सध्या स्टार्टिंगलाच आम्ही हे काही असं काही घेऊ असं वाटलं नव्हतं. म्हणजे खूप फॉलोअर्सने वगैरे आम्हाला सांगितलं होतं, की एक चांगला माईक घ्या म्हणून तुमचे कंटेंट चांगले असतात. पण माईकमुळे आवाज हे होतो आहे म्हणून तर घ्या म्हणून. तर आम्ही घेणारच होतो. म्हणून माईक तर घेणारच होतो. पण इतक्या लवकर म्हणजे हॉलीलँडचा माईक घेऊ असं वाटलं देखील नव्हतं. म्हणजे ही सगळी देवाची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. म्हणजे माऊलींमुळेच हे शक्य आहे. म्हणजे हे डिजिटेकचा माईक घ्यायचं म्हणजे ऑलमोस्ट आम्ही डन केलेलं, की पेमेंट आला ना, की डिजिटेकचा माईक घेऊ आणि ऑलमोस्ट कार्टमध्ये वगैरे ॲड करून ठेवलेलं. सगळं ॲड करून ठेवलेलं. पण तरी पण दीपेशचं एक मान बोलत होतं, की आपण हॉलीलँडचंच घेऊया म्हणून असं हे करत होतं. आणि माझं असं होतं की स्टार्टिंगला आपण नको एवढं इन्व्हेस्ट करूया म्हणून. पण शेवटी म्हणजे जे घडायचं असतं ते होतंच आणि आम्ही हा माईक घेतला आहे. म्हणजे अगदी मनात देखील नव्हतं की आम्ही कधी हे असं काही घेऊ वगैरे. पण आम्ही फायनली तो घेतला आहे. आणि म्हणजे आदल्या दिवशीच आलेला काहीतरी 28 फेबला आणि 1 मार्चला नानूचा बड्डे होता. त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशीच हा अनबॉक्सिंग करायचा होता. आणि अनबॉक्सिंग करताना बोलत नव्हतं म्हणून तर हा व्हॉईस ओव्हर देते त्याच माईकने. आय थिंक हे खूप खूप जास्त छान ऐकायला येईल. आय डोंट नो म्हणजे आमचं हे म्हणजे हे अजून पण आम्ही ट्रायलमध्येच आहोत. माईक ट्रायल हे करायचं आहे त्यामध्ये. तर आता मी दीपेश व्हिडिओ करत होता तर मी ते त्याला जवळ बोलावून घेतलं, की आपण दाखवूया म्हणजे आतमध्ये काय काय आहे. तर बेसिकली 2 माईक येतात आणि 2 ट्रान्समीटर येतात. ते एक जुन्या आयफोनसाठी असतो ना तो वाला आणि एक आता नवीन आयफोनसाठी किंवा नॉर्मल अँड्रॉइड फोनसाठी वगैरे होता. स्पेशल थँक्स टू अम्मू तिच्यामुळे हे पॉसिबल झालं आहे हा माईक घेणं. आणि बेसिकली पूर्ण अनबॉक्सिंग आम्ही केलं नाही. खूप घाईघाईत केलं कारण आम्हाला बाहेर पण जायचं होतं. पण त्यातल्या त्यात आम्ही टेस्ट पण करून हॅलो जसं मी बोलले आम्ही टेस्ट हॅलो करून बघत होतो. बघा तुम्हाला आवाज येत गाईज. असेल हॅलो, हॅलो, हॅलो गाईज. तर हॅलो आम्ही हे हॅलो जस्ट हॅलो असंच हॅलो आम्हाला यूज हॅलो. करायचं होतं. बट मी टेस्ट करून बघ. हाय गाईज. खूप दिवसांनंतर हय. आम्ही ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज हिचा बड्डे आहे. हॅपी बड्डे नानू. थँक्यू. हा. कशी दिसते ही? हय हय हय. चालेल. टॉप आम्ही मिंत्रावरनं मागवलेला हा. आहे. आता एक जीव हा. चालेल चालेल लिफ्ट मध्ये ना हा मग कॉल हा करतो. तिच्या बड्डेसाठी केक वगैरे बद्दल हा. बोलतोय तिच्या आईसोबत. आणि आम्ही चाललो आहे सी. आणि आता एक जोक झाला आम्ही लिफ्ट मध्ये चढलो आणि खालचं बटनच नव्हतं दाबलं. 0 दाबलंच नाही. 12 वरच अरे ठेवून दिलेलं यार होतं. आवाज नाही येत आहे ना. तिकडे जाऊ. चलो कुठे जायचंय? सी यू. कुठे जायचंय तुला? पुढे काय कुठे जातोय आम्ही हिला पण सस्पेन्स आहे. आज आम्ही माईकची अनबॉक्सिंग केली आहे खरी. पण सेटिंग वगैरे बद्दल काय माहिती नाही. पण आवाज तर तसाच येतो आम्हाला क्लिअर असा आम्ही आवाज चेक तर करतोय. येतो. असंच लावलंय आणि चाललोय आता आम्ही. ही नाही 15 वर्षाची झाली पण बघा कुठे बसली आणि लाजते आणि सांगते की आज तरी मला मध्ये बसू द्या. पण नो. दलीला जायचं. लेट्स सी. आता तिच्या बड्डेसाठी ऑर्डर वगैरे द्यायची आहे. बिर्याणीची ऑर्डर द्यायची आहे, केकची ऑर्डर द्यायची आहे, वेफर्सची ऑर्डर द्यायची आहे. बघूया आता. वेफर्स तर आम्ही डायरेक्ट घेऊ. ऑर्डरची हां काय म्हणजे नाही. ऑर्डर. वेफर्स घ्यायचे आहेत आणि प्लेट घ्यायचे आहेत अजून काय काय घ्यायचं आहे आणि ते करणार आणि त्यानंतर आम्ही जाणार. बघूया. नानू कसं वाटतंय आज? नानूच्या बड्डे तिच्या मैत्रिणी येणार आहेत. सो आम्ही अभी ऑर्डर बिर्याणीची दिया तो शाम ऑर्डर को मिलेगा. द्यायला आलेलो आहोत. सी. आम्ही आलो आता बिर्याणीची ऑर्डर द्यायला. सांगितलं सांगितलं तू गुड. पण मी त्याला विचारायला गेलेलो आता ऑर्डर दिली की मिळेल का संध्याकाळी. मिळेल बोलले. ऊन येत आहे. त्या दोघी बघता तुम्ही
हिचा आहे बर्थडे. या हिची सांगणार माऊ. आहे. या सांगणार आहे. हा. आता नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट प्लेस टू प्लेस द ऑर्डर. आवडतं आम्हाला इकडचे केक. 7 या राजे, या राजे. काय आम्ही आलोय केक घ्यायला आता. केकची ऑर्डर हा लेट का आहे? मी सगळं सांगून झाली आहे आणि आता हा पुन्हा सांगतोय की आम्ही आलो केक घ्या. कोणता घ्यायचा आहे? हा वाला. हा वाला नाही, तू फ्लेवर बघ. 1 किलो घ्यायचा आहे. स्पॉटेड. मी मला त्या वरच्या कॅमेऱ्यात बघतोय. ना असणार ना पुढे 0 आहे बघ, 4 आहे. आणि टेकिंग कॅन्डल्स. कॅन्डल का घेतेस ग? 99 की 99 म्हातारे. सो नाव आम्ही जात आहोत पुढच्या डेस्टिनेशनला. नानूची इच्छा होती, तिला स्वामींच्या मठात जायचं होतं, पण ती म्हणते की ती काल जाऊन आली आहे स्वामींच्या मठात. पण ठीक आहे, आता बघूया, आता ओपन असेल ना तर आज तिला बड्डे आहे, सो त्याच्या निमित्ताने जाऊन येऊ पुन्हा एकदा. चलो. चॉईस. अनफॉर्च्युनेटली स्वामींचं मठ बंद झालं आहे. होय, तर ते आम्ही 4 चाललोय आता. वाजता ओपन होईल. कंटिन्यू. कंटिन्यू. ओके, आता मला सांगितलेलं आहे तिने कंटिन्यू करायला अशा प्रकारे. मग आता तीच की बडबड 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 बडबड. काय एका टायमिंगला आमच्या बोल आता. हा, मग आम्ही आता चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशनला. कुठे? ओ ही बघा, हिची कबड्डी आली आता. ओ ही कबड्डी चालू आहे वाली, मध्येच गाडीवर उठते आहे. देवपूजा तर झाली नाही, आता आम्ही पेट पूजा करायला चाललोय. चाललोय. ते आहे की नाही, आधी पोटोबा, मग विठोबा. हिचा वाला आमचा गणित आता बसलाय. लहानपणी होती. झोप माझी नीट नाही झाली आहे दीपेक्षा. कशी दिसते बघ मी. वाव, छान दिसते तू. काय? काय झोप तिची नीट नाही झाली आहे असं बोलते ती. अजून बघा रात्रीचे मोबाईल, अजून टाइमपास करा. मोबाईलच नाही. मी तुला बोललोच नाही आहे. मला किती वेळ चॉईस लागेल? पिझ्झा खायला आलोय आम्ही. वेटिंग इज टू मच गाईज, टू मच. सी युअर फेस. वेटिंग टू मच. काळू घेणार थांब. नानू इज गेटिंग बोर्ड. मी घेतो ते. कुठला? नानू तिचे जुने फोटो बघताय सर्व. 1 नंबर फोटो आहेत सर्व नानू. ही बघा, ही आहे आमची नानू. अरे यार, नीट येत नाही, दिसत नाही आहे. ओ नानू, असं कर, थोडं असं कर. हा पण टाकत असतो. आवड हा सही आपल्याला बॅडी. ही आहे आमची नानू. बॅडी म्हणजे काय असतं ग? सर्व जुने दीपेश, फोटो. ओ हे कर बाहेर अजून एक दाखवते मी त्याला. ही बघा, ही आमची नानू. तुम्हाला वाटत असेल गुणी आहे एकदम, पण लहानपणी आगावगिरी बघायला पाहिजे होती हिची. बघितलं नव्हते. पण ऐकले मी, बघितली नव्हती तरी ऐकले आहे. माहिती नाही, इथे रेकॉर्ड करत होतो, पण जसं म्हणालं की नवीन माईक आहे त्याच्यामुळे माहिती नाही पडत लगेच नक्की कुठे म्हणजे बंद पडतं वगैरे. तर वेटिंग खूप होती आणि खूप भूक लागलेली. मग आम्ही बाहेरच जॉईस पिझ्झाच्या बाहेरच एक नारळ पाणी वाला होता, त्याच्याकडनं आम्ही नारळ पाणी घेतलेलं आणि मी नारळ पाणी प्याली. आणि आता नानू आणि दीपेश ते त्याची मलाई खात होते. पण प्रचंड भूक लागलेली, एवढी गर्दी होती. आमचा 18वा नंबर होता जेव्हा आम्ही गेलो तेव्हा. अँड अनफॉर्च्युनेटली भूक जे हे नाही झाली, कंट्रोल नाही झाली, सो आम्ही खाल्लं. आणि फायनली आता आमचा नंबर आला. आम्ही चाललेलो होतो आतमध्ये. सीट मिळाली. गाईच मी एकदा बघतो, चालू आहे वाटतं हे.
हे बघा इकडे पुन्हा एकदा माईक बंद पडला हे मला कळलं नाही आहे, म्हणून आता मी पुन्हा व्हॉइस ओव्हर करते. पण म्हणजे हेच मी सांगते की आमचं हे असं हे डोक्यात पण नव्हतं किंवा आम्ही असं ठरवलं पण नव्हतं की आम्ही हा माईक घेऊ. म्हणजे माझा तरी पूर्ण अपोज होता की आपण नको घेऊया स्टार्टिंग फेजला, पण शेवटी माऊलींची इच्छा आणि माऊलींची कृपा आहे. स्पेशल थँक्स टू अगेन अमृता, दीपेशची बहीण आणि माझी चांगली मैत्रीण, म्हणजे माझी नणंद बोलू शकतास. पण शेवटी घेतलं आम्ही माऊलींच्या कृपेने. म्हणजे मॅनिफेस्टेशन आपण म्हणतो की वर्क नाही होत, पण कधी कधी आपण ती गोष्ट विचार करून सोडून देतो आणि ती सत्यात उतरायला युनिवर्स काम करतं. म्हणून मी नेहमी सांगते की पॉझिटिव्ह बोला. म्हणजे माझं हे असतं की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. तो माईक दाखवतो म्हणजे दीपेश खूप ऑब्सेस्ड होता त्या माईकला घेऊन, त्याला तो घ्यायचाच होता. तो माईक दाखवतो आहे आणि माईकबद्दल काय काय सांगतो आहे पण आता ते रेकॉर्ड नाही झालं आहे आणि एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे की त्याने काय काय सांगितलं आहे, पण त्याला तो आवडला. म्हणजे पर्सनली तो खूप खुश आहे माईकला घेऊन. म्हणजे आता तो म्हणजे म्हणतो की आता बघ कसा आवाज चांगला येतो वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आमचा तो डिजिटेकचा माईक घेताना आम्ही म्हणजे कार्टमध्ये तर टाकायचो पण कधी घ्यायचंच नाही. म्हणजे अनेकदा दीपेश येऊन मला कामावरून येऊन ओरडलेला पण आहे की का नाही घेतलं आहेस तू अजून. तर म्हणजे मी म्हणजे आत्ता आम्हाला कळलं की म्हणजे हे हॉलीलँडचा आम्हाला घ्यायचा होता आणि हॉलीलँडचा आम्ही पटकन घेतला. म्हणजे असं ठरवलं, विचारलं अमृताला आणि आम्ही घेऊन टाकला. म्हणजे इतकं पटकन आम्ही तो डिसिजन घेतलेला. म्हणजे ह्याच गोष्टीसाठी आम्ही थांबलो होतो. इकडे सर्वीकडे आम्ही रेकॉर्ड केलेलं पण माहीत नाही माईक बंद पडल्यामुळे तो हे झालं आहे. हा जॉयसचा टोर्नॅडो पिझ्झा आहे. आम्ही स्मॉलमध्ये मागवलेला पण इतका टेस्टी होता. म्हणजे टेम्पटिंग तो दिसायला तर आहेच, पण तो टेस्टमध्ये पण खूप टेम्पटिंग होता. आणि आम्हाला प्रचंड प्रमाणात भूक लागलेली होती. तर आम्ही पटपट त्याच्यावर नानूला तर राहवतच नव्हतं. नानूचं नाव आहे प्रांजल, पण आम्ही तिला लहानपणापासून नानूच म्हणतो. तर तिला तर अजिबातच राहवत नव्हतं. मग फायनली तिने तो एक हे चालू केलं आहे खायला आणि आता आपण तिची रिॲक्शन बघूया. खूप जास्त ती बघा. म्हणजे ती टोटली वेटिंग होतं पण वर्थ होतं. तिला मी विचारते की वर्थ होतं का वेटिंग, ती बघा सांगते. पण खूप छान होता. एक वर्थ होतं बघा, ती म्हणते वर्थ होता वेटिंग म्हणून. प्रचंड म्हणजे टेस्टी प्रचंड. आम्ही अजून काही 2 पिझ्झा मागवलेले हाफमध्ये, ते पुढे येतील. खाल्ले ते कीमा दो प्याजा आणि बटर चिकन, ते पण खूप छान आहेत. आणि जॉयस पिझ्झाबद्दल मला एवढं काही माहिती नव्हतं. ॲक्च्युली पिझ्झा हा माझ्या आवडीचा विषय नाही आहे, तो दीपेशला प्रचंड आवडतो. तर ती सांगते बघा पाव आहे ना, मग तो आवडणारच त्याला. आणि हे 2 हाफ पिझ्झा मागवलेले. एक होता जॉयस स्पेशल पिझ्झा आणि एकाचं नाव होतं पेपरेनो काहीतरी होतं, मला एक्झॅक्ट आता आठवत नाही आहे. पण खूप छान होता. हा तर टोर्नॅडो तर एकदम मस्त होता. आणि त्याच्यासोबत आणि पिझ्झासोबतच आम्ही हे फ्राईड चिकन मागवलेलं. ह्याची टेस्ट प्रचंड वेगळी होती. म्हणजे बाहेर मिळते किंवा KFCमध्ये मिळते ना, त्याच्यापेक्षा फार वेगळी होती. खूप छान नानूला होती. आणलंय आम्ही हेअर स्पा करायला. तिला हेअर स्पा करायचा होता. नानू 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 काय झालं? हे बघा. नानू दुःखी काय आहे माहिती आहे? हे बघा चष्मा तुटलाय तिचा. हॅरी पॉटरवाला चष्मा लेन्स कार्टवरनं घेतलेला. काय नाही स्क्रू केलाय, लावून घेऊ आपण. लगेच होईल. म्हणजे आता काका कधी देत आहेत? ही वायरच लावून घ्यायची, दुसरं नाही हा. त्यांनी मागच्या वेळेला दुसरा लावलेला. नाही ह्याचा स्क्रू गेलाय फक्त म्हणून. हॅपी हॅपी हस 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 स्माइलिंग पॉझिटिव्ह नानू. आणि याच दिवशी आम्ही गावीसुद्धा निघणार होतो. तर आमची खूप घाई झालेली. नानूच्या बड्डेला आम्हाला जायचं होतं, पण तिच्या बिल्डिंगची लाईट अचानक गेली. त्याच्यामुळे 11 माळे चढून जाणं मला तरी पॉसिबल नव्हतं. पण दीपेश गेला होता चालत आणि तिचं बड्डे सेलिब्रेशनची थोडीशी क्लिप काढून आला. म्हणजे तुम्हाला कळत असेल बघा लाईट नाही आहे तिथे, पण तो गेला. त्याच्यामुळे त्यांनी पटकन तिला ओवाळून वगैरे घेतलं आहे. आता हे तिचे पप्पा आहेत, आधी होती तिची मम्मी आहे आणि मागे आहे तो तिचा मामा आहे, म्हणजे माझा भाऊ उभा आहे तिकडे. तर पटकन तिचं थोडं ओवाळून घेतलं आणि दीपेश पटकन मग खाली आला. तिचा हा ड्रेस तिच्या आईपप्पांनी घेतला होता आणि खूप खुश दिसते ती.
म्हणजे तिला मेन तर स्पा करायचं होतं, त्याच्यामुळे स्पा केल्यामुळे ती तर खुशच होती. म्हणजे त्याला काही हेच नाही, खूप खुश होती ती स्पा केल्यामुळे. आणि फायनली म्हणजे मला तरी असं वाटतं की बड्डेच्या दिवशी ज्याला त्याला खुश म्हणजे खुश राहिलं पाहिजे, किंवा आता मला मला माहिती आहे की ती कशाने खुश होईल, तर ती गोष्ट मी तिच्यासाठी करून मी तिला हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न केला. नाही, म्हणजे करून घ्या, मला करून घ्या. मला ह्याच्यात खूप आनंद आहे. हां, आम्ही निघालोय आता. चांगलीच घाई झालेली. 7 नंबर. नानूचा बड्डे होता, वरती गेलो. हो. बिल्डिंगमधली लाईटच गेलेली. व्हायला ते 11 माळे चढून जावे लागले. हो. या मॅडम एक बॅग तर डिक्कीत गेल्या ठेवली खालीच होती. थांबल्या ग्राउंडला. आणि मी घेऊन गेलो 2 बॅगा सोबत पेंडी. घेतल्या. मग आता बघूया. आता ती पण खूप सोबत घाई झाली, घेतली. त्यामुळे येताना असा बसचा वगैरे व्हिडिओ नाही काढता आला. पण आम्ही आता बसलोय बसमध्ये काय नाही, जागा आहे ना आणि space. छान स्पेस जागा आहे. AC बस आहे मस्त. थंड थंड अशी AC लागते. हो. ACची हवा लागते इथे. काय टेन्शन नाही. हिने पण AC होय, तिच्याकडे होय, करून होय. ठेवले आणि भाईने माझी विंडो सीट घेतले. येस बाई, येस. आता बिझी आहे ती. हो थांबा दिली तुम्हाला आहे. बस बस आता तरी बऱ्यापैकी खाली आहे. होय, सीटिंग मी प्लस आताच स्लीपर खाल्ली, आहे. मला भूक लागली. मग मला भूक लागली. सीटिंग प्लस स्लीपर आहे बस. तुला सांग काय आणि असेल बसलोय तर बऱ्यापैकी खात नव्हतेस. एकदम. टेन्शन नाही तू आहे. आता काय ती पाठवणार ना. राजू कसलेच खुश दिसते. ये का खुश आहे राजू? चिकन बिर्याणी आहे. राजू को मिली बिरयानी, चिकन बिरयानी. भाई कसलेच खुश. चिकन तंदूर बिरयानी है उसके बाद. भाई आता ती ताव मारणार आहे. तिला लागले भूक. 11-12 आहे. पहले अभी जो ताव मारेगी एक नंबर. ए ए ए ए ए ए आय ऑन वेकेशन. हा 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 हा. वा 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 वा. कसं आहे राजू? कशी आहे? छान भारी. सांगितलं इथं बस. ओ माय गॉड. ये एकटी नाही खाता, मला भरवते. एक नंबर आहे बिर्याणी. मस्त आहे ना? एक नंबर आहे बिर्याणी. हा हा, आता बरं वाटतंय. खाल्ल्यावर. हवा हवा बरं वाटतं. ही बघा आमची लहान मुलगी कशी. आता गाडी थांबली आहे, काय घेते बघा. खुश एकदम. या असं काय दिसलं की एकदम खुश असते. आता जायची जायची गरज नाही. काय आहे काका? तेच काय पण करते. बस थांबले होते ना, आम्ही काय जेवून आलो होतो, म्हणजे बिर्याणी खाल्ली होती, तर आम्ही असा टाईमपास करत होतो. आणि अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग संपवला आहे. म्हणजे माईकचा टेस्टिंग झाली आहे असं म्हणता येईल, पण बघूया अजून थोडंफार. बाय बाय. जय